काय गडबड करताय? सावकाश चला माऊली, सावकाश चला. रोज लोकांना सहकार्य करा. वर्षाची वारी आहे त्यांची. रोज लोकांना. तर नमस्कार मित्रांनो, आता आलोय इकडं कार्तिक वारी बघायला. ह्याच्यात बैल वगैरे बघायचे. तर आम्ही आलो इकडं बैल बघायला. हे वळू बैल आहेत. तो पलीकडं कपिला, त्याच्या पलीकडं काजळी किल्ला. मला वाटतं बहुतेक गेल्या वर्षी मी हिव बघितला होता वाटतं, मोठ्या मापाचा. नाही हिव नाही, वेगळा होता तो. पण हिव बैल बी छान आहे. हा काजळी किल्ला रे हिव. आणि इकडं हे बी काजळी, पण त्या लंपी झालेला आहे. छान बैल आहेत. इकडे एक छान बैल आहे बरं का. ही सगळी वळूचीच लाईन आहे इकडं. ह्याच्यात ह्यो काजळी किल्ला मारत नसतील बघा इकडं. छान आहे ना. हा बैल किती मोठा साईजचे ते दोन्ही पण काजळी. हे चढचणचे बैल आहेत. हा लय भारी बैल. तो पलीकडचा तर किती पांढरा सफेद आहे. गेल्या वर्षी ह्या दावणीला एक थोडं शेपूट तुटका बैल होता, तो नाही ह्या वर्षी. पण तो बैल पण लय खास होता बरं का. तो शेपूट तुटका बैल म्हणजे लांब होता भरपूर आणि कातन एकदम पांढरी शिपट चोर कोसा. किती लाड करते त्याचा, हातात धरून खाऊ घालते त्याला. पण तब्येत पण तशी छान आहे त्याची. हे म्हशीच्या शिंगात लावण्यासाठी. हे म्हशीसाठी काकी, हे म्हशीसाठीच आहे ना हे तीन ह्याचं. हा इकडं म्हशीचं साज. हे पण ना हे असं पण कवडीचं. आता आपण ना चला भारी भारी म्हशी बघू. पंढरपुरी म्हशी म्हणजे मला पण एकदा बघितल्यावर कळण पंढरपुरी कशा असतील. तसं पंढरपुरात गेल्या मी बघतोच पंढरपुरी म्हशी. बहुतेक हा वळय वाटते म्हशीतला हाल्या. हा तो हाल्याच आहे. छान आहेत राव म्हशी. हा किती मोठी म्हैस. हा ही तर म्हैस शेपूट बाजूला केलेली किती मोठी आहे. तब्येतीने जरा खराब आहे पण लय मोठी आहे. त्याच्या ग्रुपने राहतात एकदम चिटकन चिटकन. मारी त्यात विराव. किती छान म्हशी पंढरपुरी. मी आणखीन वळू बैल बघितले नाहीत. हा बैल पण बघायचे राहिले तसे मी बघितलेत पण फोनमध्ये नाही घेतले. नाकाला लय म्हणजे नाक जास्त हा म्हशीला. नजर कशी सारखी इकडं तिकडं बघत आहे. हे छोटे छोटे पिल्ले आहेत बरं का. ह्यांचे कान बघा. नंतर मोठे झाले ना म्हशीचे कान कातरतात. ते शिंगावी आले त्याला. पण हे कान यांचे लहानपणीच ठेवतात. नाही तर मोठं झाल्या बघा ना तर म्हशीला कानच नाही तिकडं. हिला आहेत राव, हिला आहेत. पण बाकीच्या कुठल्याच म्हशीला कान नाहीत. सगळे म्हणजे कातरलेले असतात. कशामुळे काय माहीत नाही. पण ह्या पिल्ल्याला कान आहेत. इकडं पिल्लू आहे, पलीकडे एक पिल्लू आहे इकडं. इथल्या म्हशी मारतात. हा त्या पण छान आहे त्या मोठ्या मापाच्या. म्हशी छान आहेत. आपण एक डिझाईनवाली बघू. हा केसाच्या डिझाईनमध्ये कात्री आहेत ना तशी म्हैस बघू. लय भारी म्हशी त्या आणि मापाने पण मोठ्या आल्या. ला पितळाची चेन घातली गळ्यात सगळ्या म्हशींच्या. ती बघा म्हैस. आता तिकडं गाडीचा आवाज करतात ना म्हशी बघा. गाडीच्या आवाजाने कशा अलर्ट झाल्यात लगेच. आवाजाकडे लक्ष देतात. आता बघा गाडी जिकडे फिरत ना तिकडे फिरते. जसं त्या गाडीचा आवाज होईल ना तसं
गाडी पलीकडे गेली आता, आता सगळ्या गाडी सापडतात. समोरची म्हैस कितीच मोठी रे, ही लय जाड आहे बाबा अंगात. आणि हाईटला तिकडे एक म्हैस येते बघा, ती वाली लय हाईटला मोठी आहे. मारी त्यात भिरे. हे बघा ही म्हैस ना आजवर मला तर हाल्याच वाटला बाबा, एवढी मोठी आहे ती. आणि बघती पण तशीच सारखी रागात. कापडात काय असेल काय माहिती. आणि ह्यो बाकी इकडं ह्या चिल्ल्या पिल्ल्यांचा बाजार आहे. ह्या सगळ्या म्हशीच आहेत, ह्या म्हणजे म्हशीच्या पिल्ल्याला काय म्हणतात वगार. ह्या सगळ्या वगारीच्यात. आणि ते गिर कालवड आहे. प्युअर गिर नाही वाटते मला, ते प्युअर गिर नसेल ती, पण आहे गिरमधून. आणि वगारीची बाजार इकडं. हे चिल्ले पिल्ले इकडं. लहान आहेत आणखीन, काहीचे केस कापायचे राहिले. तिकडे त्यांचा व्यवहार चालू आहे चिल्ल्या पिल्ल्यांचा. फक्त हा हाल्या बरं का, छोटा बैल म्हणजे म्हशीतला बैल हाल्या. मला म्हशीबद्दल जास्त काय माहिती नाही, कारण की आपल्याकडं म्हशी लय दिवस झालं नाहीत. माझ्या लहानपणी होत्या, त्याच्यामुळे मग आपल्याकडं म्हशीच नाहीत त्याच्यामुळे. आणि ह्या बाजारात जास्त करून पंढरपुरीच म्हशी आहेत, अशा शिंगाच्या, लांब शिंगाच्या. हे जे केस कसे कापलेत, अंगावर डिझाईन काढल्या ह्या म्हशीच्या पण. आणि दुसरी एक म्हैस आहे, तिच्या अंगावर डिझाईन काढली. कुठे हे बघा, ही तिच्या तोंडावर डिझाईन आहे. ती म्हैस मालकाला सोडतच नाही. ही वाली थांबा जवळून बघून. हे बघा ही म्हैस आहे, ती अशी डिझाईन काढली तिच्या अंगावर फुलांची, भारी डिझाईन काढली. आणि ह्याचे कान बघा असे कट केलेले असतात, पूर्ण कानच नाहीत त्या म्हशीला पण नाही. मित्रांनो आता एक गुलाल टाकलेलं वासर खरेदी झाले आहेत बरं का. आपण एक अंदाजी किंमत बघू, म्हणजे कसे काय किमतीला वगैरे असतील तर. दादा हे छोटं पिल्लू कितीला? हे 15,000. हे छोटं 15ला. ते पलीकडचं 35,000. 35,000. चांगले भेटले राव. आणि ते बसलेलं ते 18,000. ते 18,000ला. त्याच्या पलीकडचं ते पण 18,000. ते म्हैसूरमध्ये नाही जरा, हां ते 18,000. आणि ते त्याच्या सगळ्यात शेवटचं बसलेलं ते 15,000. हां 9,000. 9,000. हां याला हे 15,000ला घेतले. अरे आपला हिरे ह्याच्यापेक्षा मोठा आहे जरा, तर हे. आणि हे 9,000ला घेतले का? थांबा, हे 9,000ला घेतले. म्हणजे एकदा घरी गेले ना, म्हणजे मालकाच्या घरी गेले ना, 2 महिन्यात तर तब्येती चांगल्या होतात त्यांच्या. जरा तब्येती खराब असेल उठ रे. 9,000ला वासरू भेटलं. हे घर छान आहे ना. हे हिऱ्या नाही, हिऱ्या ह्याच्यापेक्षा मोठाच असेल. मी रोज बघतो ना हिऱ्याला, मोठा असेल हिऱ्या. पण हे तब्येतीने खराब आहे. पण तब्येतीचा काय विषय नसो, 1-2 महिन्यात तर रतीब दिला की तब्येती होऊन जातात त्यांच्या. चांगली वासरू आहेत राव ह्यांनी. भाई एकाचसाठी खरेदी केली ते एवढे मोठे? हे आता किती 6 आहेत का? ते पलीकडचे तुमचे? हां सगळे. हे सगळे गुलालवाले? हां हे सगळे. त्या पिकअप पशी बांधलेले ते? हां सगळे. कशासाठी घेतले तुम्ही? ते शेतात थांबण्यासाठी आणि शर्यतीसाठी. शर्यतीसाठी. शेतात. गाव कोणतं आहे तुमचं? बेळगाव. बेळगाव. छान आहेत राव वासरू. ह्याच वासरातले हे वासरू हिरे एवढे बरं का. हे घेतलं असं त्यांनी 18,000ला. जरा वशिंड कमी ह्याला हिऱ्यापेक्षा, पण हिरे एवढंच आहे सेम. शिंग वगैरे तेवढेच आहेत सेम हिऱ्यासारखंच आहे.
असेल 18 ते 20,000 किंमत असेल. म्हणजे ह्याची 15 आहे आणि ते पलीकडचे जे 18,000 किंमत आहे. यार हे गुरं खरंच आपल्या हिरे एवढंच आहे. सेम शिंग पण तेवढेच आहेत, तब्येत पण तशीच आहे आणि हाईटला पण एवढंच आहे. हिऱ्या माझ्या रोज बघण्यात आणि एवढा आहेच हिऱ्या, तर हिऱ्या एवढंच आहे. तर हे त्यांनी 18,000ला खरेदी केले. छान रेटमध्ये खरेदी केलं आहे. हे हा वळू किती जब्बर आहे, निवर गेला यांचा. म्हणजे मला खिल्लारमधल्या 1-2 लाईनी माहिती आहेत, ती कोंडी निवर्गी आणि काय ती एक आहे त्या लाईनचं आता मला नाव येत नाही, पण बैल किती मस्त आहे, जब्बर आहे शरीरात. त्यांनी एवढं छोटंसं पिल्लू कुठं चाललं आहे. तुमचे ते तिन्ही खोंड काय किंमत सांगतात तुम्ही ह्या मधल्या खोंडाची? 60,000. 60,000. आणि कपिल आहे काय पूर्ण, त्याची काय किंमत आहे? त्याची लंपी झाला त्या कपिला, ह्या मधल्याला लंपी झालता राव. हे कोशाला झालता असं? कोसा किती दात आहे? 3 दात पाडला आणि हे दोन्ही आदत असतील. अच्छा, ह्याची 60,000 आणि त्याची 90,000. कुठल्या बैलाचं आहे तो कपिला? असं आहे का? हां हां. अरे पळविलेला खोंड असेल बहुतेक ह्यो. लय मोठी जत्रा आहे ना ही. मी लय फिरलो, म्हणजे तिकडं म्हशीच्या जत्रात गेलो, म्हशी बघितल्या सगळ्या, म्हणजे ज्या पिंजऱ्यात बंद केल्या ना, तर त्या भारी भारी म्हशी, पिंजऱ्यातल्या म्हशी वळू बघितले मी. आणि आता हे बघतोय चिल्लर वासरं, आणि जास्त करून वासराची संख्या आहे बाजारात. गाई एवढं थोड्या आल्यात आणि जास्त करून हे चिल्ले पिल्लेच आलेत. बघा हे पण चिल्ले पिल्ले लय बारीक बारीक 6-6 महिन्याचे चिल्ले पिल्ले आलेत. ही गाय तर बैलासारखीच आहे बाबा. जवळ गाभण असेल, ती आता जवळ आली असेल, तरी तिचे शिंग तर किती लांब आहेत, तरी वरून कट केले शिंग आणि विक्री झालेले वासरं. हा बैल पण छान आहे बरं का. असेल 4 दात असेल आता, नाही तर 2 दात. मग आपलेच उंच लय, पोट एकदम छोटं आणि उंच आहे. हे लोक काय खाऊ घालतात काय माहिती. सगळ्यांची कातन बघितल्यात पातळ असते, पोट पण छोटं असतं आणि हाईटले असते इकडच्या भागात. हे काय, ही कालवड पण तशी आहे. हे पण पिल्लू छान आहे, गळ्यातच बांधलं त्याला. गाभण आहे काही 3 महिन्याची गाव आहे. नक्की? बैला कोण भरले का डॉक्टर कोण? पहिला कोणत्या? आमच्या गावाकडे गावातलाच बैल. तुमच्या गावातच काय किंमत सांगते तिची? आणि 20,000 किंमत सांगतो. 20,000 का? हां. हे कोसा किल्लार वळत आहेत 3 पलीकडं, आणि त्याच्या पलीकडे काय, पलीकडे कोसा किल्लार आहे. हा पण छान आहे बैल. मला तर सगळेच बैल छान वाटतात. त्यानंतर काजळी खिल्लार आणि विक्रीची वासरं. तुमची कालवड आहे काय? काय किंमत आहे याची? 20,000 का? बरं. नाही का अंदाजा म्हणून मी, म्हणजे काय किमती वगैरे चालू आहेत काय? 20,000 आहे पिल्लीची किंमत सांगितली. म्हणजे कसं मला कमेंट येतात ना सारख्या की खिल्लारीचे काय किंमत असेल, कोणाची काय किंमत असेल, त्याच्यामुळे एकदा थोडं विचारून घेतलं. गिर गाया दिसलीच नाहीत मला. एकदा दिसल्या होत्या, पण नंतर कुठे गेल्या काय की गिरची एकदा किंमत विचारायची, कारण मला गिरच्या सारख्या कमेंट येतात, गिरची किंमत काय असेल गिरची म्हणून. हा तर लय मोठा बैल आहे बाबा, आराम करतोय. हा पण बैल चांगला आहे, तो जोडी पलीकडे. हा बैल छान आहे. इकडे काय काजळे, त्याला लंपे झालेला, पलीकडं कपिला छान आहे. भैया तुमचं काय खोंड कोणत्या बैलाचं आहे? सुंदर. कोणता? कोळेचा सुंदर का? देशमुखांचा त्याचा आहे का? म्हणजे आत्ताचा सुंदर का तो पहिला वारलेला सुंदर ना? हा वारलेला सुंदरचा आहे का? मग तुम्हाला आता वळू म्हणून ठेवणार का ह्याला? वळू म्हणून? मग आता गायावर कधी चालू करणार?
1.5 वर्षानंतर. 1.5 वर्षानंतर. आता किती वय आहे ह्याचं? त्याचं वय आहे 1.5 वर्ष. 1.5 वर्ष आता. मग आणखीन 1.5 वर्षांनी 3 वर्षांनी चालू करणार असं आहे का? तुला मारतो का? मारतो. ह्यो आज छोटा बैल तुला मारतो? आणि ते पलीकडचं तुमचंच आहे का? तुमचं नाही पलीकडचं? हां. तुझं नाव काय आहे? माझं नाव राजरत्न बिरबल मोरे. राजरत्न बिरबल मोरे. बरं. आणि गाव कोणतं आहे तुमचं? चिचुंबे. तालुका पंढरपूर. पंढरपूर का? हां. आणखीन घरी किती आहेत बैल? घरी नाही एवढं एकच आहे. मला तर नाही की रे मारत. मग तुला मारतोय. ह्याला रतीप काय काय देतो तू? रतीप खपरी पेंट सरकी देतो का? सरकी सुग्रास मक्का बरडा आणि गहू देतो का? गहू. हां हां. छान आहे राव. आणि नाव काय आहे म्हणला? हरण्या. छान नाव आहे की. आणि हे त्याचे मालक आहेत छोट्या बैलाचे. त्या कोळ्याच्या सुंदरच्या लयच कमी पैदास आहेत. म्हणजे तो दोन दात असतानाच वारला ना? लयत ना? हां त्यांच्या बसला खोंड आहे का? हां हां. त्यांच्या बसला खोंड आहे. खोंड चांगला आहे. महाग चौक लांब आहे. उंची वगैरे चांगली. हा बैल पण चांगला आहे. आणि परत इकडं काजळी किल्लार आहेत. इकडं पंढरपूर भागात जास्त हेच आहेत काजळी किल्लार. इकडे एक आहे. परत इकडं दुसरा. हा बैल लय मोठा आहे बैल. परत इकडं सगळ्यात मोठा. ह्यो बैल मला सगळ्यात मोठा वाटतोय जत्रेत. हा काजळी किल्लार मधला. इकडे कपिला आहे. कोसा किल्ला. कितीच भारी बैल आहे. ह्याला जोडी पण तसलाच आहे. भारी आहे. लय मोठ्या मापाचे. मोठाले पांढरे शुभ्र. छान आहेत. हे बैल नव्हते हा बघितले. छान आहेत राव बैल. कोणाचे असतील यार हे? पोस्टर इथं ठेवत नाहीत. एखादं पोस्टर लावा पाहिजे छोटं म्हणजे कळतील तरी. बैल छान आहे. मोठा आहे आपण. आणि हे पण छान आहे. ही गाय पण भारी बरं का कालवडे. चला आता आपलं झालंय बघायचं बाजार. आता जायचं घरी डायरेक्ट.